म्हणजे पुणा, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मुंबई ह्या सगळ्या भागामध्ये म्हणजे काम न करता माथाडी कामगारांच्या नावाखाली पत्रव्यवहार करायचे आणि त्या मालकांकडनं खंडणी घ्यायची। आणि ही जी टोळी आहे की ही जी वेगवेगळ्या प्रकारचे कामगार नेते आहेत, यांचं कामच असतं की 2-3 गाड्या भरायच्या, बाउन्सर्स घेऊन जायचे, वेडीवाकडी माणसं, चैनी, मग त्यांनी कुणी चर्चा करायची, कोणी कानाखाली वाजवायची। अशामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये हा जो व्यापारी वर्ग आहे, इंडस्ट्री वर्ग आहे, यांच्यावरती एक दहशतीचं वातावरण आहे। आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार विनंती करत होतो की मूळ कामगार चळवळीतली ही माणसं नाहीयेत, ह्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। ह्यांना माथाडी कामगारांची माहिती नाहीये आणि ह्यांच्यामुळे उद्योगधंदे आता महाराष्ट्रातले बाहेर जायला लागले, जे काही वर्षापासून हे कधीतरी शरद पवार साहेब, कधीतरी अजितदादा पवार, कधीतरी सुभाषजी देसाई, कधीतरी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते। पण या लोकांनी फक्त बोलायचं काम केलं, पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कायद्यामध्ये खऱ्या कामगाराला संरक्षण मिळावं याच्यासाठी तुर्तास आता सुरुवात केलेली आहे। आता काय झाले बघा, राजकारणामध्ये जसं ह्या यंत्रणेला हाताशी धरायचं काम करतात, तसे आमचे काही माथाडी लोक करत असतात। आता आम्ही सांगितले गृह विभागाला की कोण आमदार किंवा कोण नेते अशा प्रकारची लोक जे धरत असतील त्यांना तुम्हाला कधी ना कधीतरी जाब विचारावं लागेल आणि त्यांच्यासाठी कडक काहीतरी कायदा कानून करावं लागेल ना। विधिमंडळात काही आमदारांनी पण याबाबत आवाज उठवला आणि ते पण आक्रमक झाले। विधिमंडळामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा खूप सखोल चर्चा झाली, विधान परिषदेमध्ये झाली, विधानसभेमध्ये झाली। काही नागपूरच्या विदर्भातल्या तर आमदारांनी तर माथाडी बोर्डाचे चेअरमन जे काही कामगार नेत्यांच्या सांगण्यावरून चुकीच्या पद्धतीनं ऑर्डर काढतात याच्याबद्दल उल्लेख केला। काही कामगार नेत्यांची आर्थिक परिस्थिती इतकी सक्षम आहे की 100 कोटीचं त्यांची मालमत्ता आहे। काही माथाडी बोर्डाचे जे डेप्युटी लेबर कमिशनर आहे त्यांची सक्षमता म्हणजे आर्थिक सक्षमता ही मुंबईमध्ये 25-30 कोटीच्या वरती, मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांची मालमत्ता, त्यांच्या गाड्या। मग एखाद्या अधिकाऱ्याकडे एवढा पैसा कुठून येतो? हा तर काय प्रामाणिक काम करून मिळत नाही। चुकीच्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही ऑर्डर देणार, जिथं कायदा नाही तिथं जबरदस्ती कायदा लावणार किंवा व्यापाऱ्यांची संगनमत करून खरे कामगारांना बाहेर काढणार, तरच हे ते। आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या कालच्या झालेल्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये आम्हाला अपेक्षित आहे की मुख्यमंत्री याच्यामध्ये सखोल चर्चा करतील, एखादी बैठक लावतील आणि काही वेगळ्या यंत्रणा या चोरट्यांच्या मागे लावतील असं आम्हाला वाटतं।